सध्या अभिनेता श्रेयस तळपदे वादाच्या कचाट्यात अडकलेला पाहायला मिळतोय। कोटींचा घोटाळा केला आहे याबद्दल आपण गेले 3-4 दिवस ऐकतोय। चिटफंड घोटाळ्याच्या आरोपाखाली श्रेयसचं नाव घेतलं जाते, पण आता या सगळ्या प्रकरणावर श्रेयसने पूर्णविराम दिलाय। सोशल मीडियावर याबद्दलच पोस्ट शेअर करत या अफवांबद्दल खुलासा केलाय। गुरुवारी श्रेयस आणि इतर 14 जणांविरुद्ध उत्तर प्रदेशात फसवणुकीचा एक खटला दाखल करण्यात आला। त्यामुळे अभिनेता कायदेशीर अडचणीत सापडलाय। श्रेयसने स्पष्ट केलं आहे की या घोटाळ्याशी त्याचा काहीही संबंध नाहीये। सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये श्रेयसच्या टीमने सांगितलं आहे की हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि निराधार आहेत। त्यांनी म्हटलंय की आजच्या जगात आपण एखाद्या व्यक्तीने कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा निराधार अफवांमुळे बदनाम होऊ शकते। हे दुर्दैवी आहे। श्रेयसचा कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीशी काहीही संबंध नाहीये। श्रेयसच्या टीमने लोकांना आव्हान केलं आहे की खोटी माहिती पसरवण्यापूर्वी तिची चौकशी करा। श्रेयस कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे आणि त्याचं सर्व कामांमध्ये प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकता राखतो। उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील चिटफंड घोटाळ्यात श्रेयसचं नाव जोडण्यात आलं आणि गुरुवारी सगळीकडेच या अफवा पसरवल्या गेल्यात। श्रेयस सध्या झी मराठीवरील चल भावा सिटीत या शो मध्ये आपल्याला दिसून येतोय। अभिनयाचा बादशाह श्रेयस तळपदेने आपल्या कलेच्या जोरावर संपूर्ण सिनेसृष्टीत आपलं नाव कमवलंय। सोशल मीडियावरील या अफवांना आता पूर्णविराम लावलाय। कलाकारांना नेहमीच ट्रोलिंगचा सामना तर करावा लागतोच, पण हल्ली त्यांची नावं वापरून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय। याबद्दलच तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।